नमस्कार. बिहारच्या राजकारणात मोठा उलटफेर घडवणारा निकाल समोर आला असून देशातील आघाडीचे निवडणूक रणनीतिकार म्हणून ओळखले जाणारे प्रशांत किशोर आता अधिकृतपणे आमदार झाले आहेत. अनेक वर्षे विविध पक्षांना निवडणुका जिंकून देणारे प्रशांत किशोर यावेळी स्वतः मैदानात उतरले आणि पहिल्याच प्रयत्नात भाजपचा सर्वात मजबूत गड मानल्या जाणाऱ्या बांकेपूर विधानसभा मतदारसंघातून दणदणीत विजय मिळवत सर्व राजकीय अंदाज फोल ठरवले. बांकेपूर हा मतदारसंघ केवळ एक विधानसभा मतदारसंघ नाही तर भाजपच्या राजकीय ताकदीचे प्रतीक मानला जात होता. 1995 पासून बांकेपूरमध्ये भाजपचा पराभव झालाच नव्हता. सलग 3 दशकांहून अधिक काळ हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात राहिला. त्यामुळे यंदाही भाजप सहज विजय मिळवेल असा विश्वास व्यक्त केला जात होता. मात्र मतदारांनी यावेळी वेगळाच कौल देत इतिहास बदलला. जनसुराज पार्टीचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी या निवडणुकीत तब्बल 64,000 मते मिळवत भाजपच्या उमेदवाराचा 20,000 मतांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. हा निकाल जाहीर होताच बिहारच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. कारण हा मतदारसंघ अनेक वर्षे भाजपचे प्रदेशाध्यक्ष नितीन नवीन यांचा बालेकिल्ला मानला जात होता. विशेष म्हणजे आतापर्यंत प्रशांत किशोर यांची ओळख निवडणूक रणनीतिकार म्हणून होती. देशातील अनेक दिग्गज नेत्यांच्या विजयामागे त्यांची रणनीती महत्त्वाची मानली जाते. मात्र यावेळी त्यांनी स्वतः निवडणुकीच्या मैदानात उतरून आपल्या राजकीय ताकदीचाही ठसा उमटवला. पहिल्याच निवडणुकीत 3 दशकांचा अभेद्य गड जिंकणे ही त्यांच्यासाठी मोठी राजकीय कामगिरी मानली जात आहे. निकाल जाहीर होताच जनसुराज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. विजयानंतर प्रशांत किशोर यांनी बांकेपूर जनतेचे आभार मानत हा विजय बदलाची अपेक्षा ठेवणाऱ्या प्रत्येक मतदाराचा असल्याचे सांगितले. बिहारच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. राजकीय विश्लेषकांच्या मते हा विजय केवळ एका मतदारसंघापुरता मर्यादित नाही. बांकेपूर सारख्या भाजपचा अभेद्य गड जिंकणे हा बिहारच्या आगामी राजकारणासाठी मोठा संदेश मानला जातोय. त्यामुळे जनसुराज पक्षाला याचा मोठा राजकीय फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता सर्वांचे लक्ष एका प्रश्नाकडे लागले आहे. प्रशांत किशोरांचा हा विजय फक्त बांकेपूर पुरता मर्यादित राहणार की बिहारच्या संपूर्ण राजकारणाची दिशा बदलणार? या निकालाने बिहारमध्ये नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली असून येणाऱ्या काळात आणखी मोठे राजकीय बदल पाहायला मिळू शकतात.